हळू उतरले ते इकडं तळ वगैरे आणि चारी बाजून गेट. खूप मोठा एरिया आहे, खूप मोठा. पाया चिखल लागला. थंडी वाजायला लागली आहे मला. थांबा उतरते अगोदर. पहिला तळ त्या पुन्हा दाखवू. पाणी आणि मी बरोबर जन्माला येता वेळी का ती मम्मीला विचारायला पाहिजे पाण्याचं आणि काय होतं काय. 1 मिनिट उतरते बाबा हळूहळू, कारण की पायऱ्या ह्या ना एक नाहीच आहे पायरी. डायरेक्ट दुसऱ्या पायरीवरनं चौथ्या पायरीवर असं जायला लागतं बघा मागे. अशा ह्या पायरी. चला आता जाऊया. तुम्हाला थोडंसं दाखवते आता रस्ता कुठून आपण जाणार आहे. इकडे आपली गाडी आहे. सकाळपासून काय वातावरण वगैरे असतं नाही. मॅडम म्हटलं भक्तीची मॅडम मला अशी वाटली. सकाळपासून थांबा पुढे जाते थोडंसं मग या गाडी घेऊन. सकाळपासून असं वातावरण नव्हतं, म्हणजे ढगाळ वातावरण होतं, तर पाऊस येईल असं वाटलं नाही लगेचच. तर आता काळजी घेतली पाहिजे. 4 व्हीलरचा ना कोल्हापूरमध्ये कुठं जायचं म्हटलं ना पार्किंगचा खूप प्रॉब्लेम येतो. आणि मिस्टरांचं एक असतं आपल्यामुळं कोणाला गाडी आडवी लावली कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. दुकान जर इथं असेल तर ते जवळपास अर्धा किलोमीटर लांब गाडी लावतील जागा नाही भेटली तर. त्याच्यामुळं ना मला थोडंसं ती पहिली त्यांची गाडी पार्किंगची पहिली मला काळजी करावी लागते. खूप ठिकाणी ना नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे, त्याच्यामुळे आतमध्ये जायलाच येत नाही. आता इकडे पण ना तो पांढरा चौकोन दिसतंय काय ते असेल तिकडे, खरं नो एंट्री लिहिले तिथे पण. असं का करतात. आणि माझी खूप इच्छा होती आतमध्ये व्हिडिओ वगैरे करायची, तर स्विच ऑफ केल्याशिवाय आतमध्ये फोन सोडतच नाहीत. आणि त्याने कसं त्या ह्याच्यामध्ये ना CCTVची रूम आहे ना, तिथे माणूस बसून असतो. ते आमच्या समोर होते ना एक, त्यांनी लगेच समजले. फोटो वगैरे असं काढतायत ते. त्याने तिथं येऊनच त्यांना विचारलं दाखवा मोबाईल म्हणून. मग एवढं 4 लोकांच्या मध्ये असं एकदम अनकम्फर्टेबल फील करून घेण्यापेक्षा ना, आणि लोक लगेच अशी बघतात, त्याच्यापेक्षा मोबाईल न काढणे. मी मिस्टरांच्या खिशात ठेवून द्या म्हटलं, स्विच ऑफ केला. आणि आता आपल्याला पूर्ण मी रस्त्याच्या बाहेर आले, मिस्टर येतील आणि आता जाऊया घरी. तर प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माझा लुक आजचा काय दिसतच नाही. आज मी सगळं पॅक करून घेतले मला स्वतःला, कारण की मला वाजायला लागली आहे थंडी. थंडी म्हणजे ओढणी पूर्ण भिजली माझी, पूर्ण म्हणजे अशी हे झाली. नको पप्पा ओढणी पहिला घेऊया, कारण की कुडकुड कुडकुड व्हायला लागले. असं होते बघा. हा थेट रस्ता बाहेर जातो. मिस्टर राहिलेत मागे बघा, एवढ्या अंतरावरती ते दिसत नाहीत. मी आले मोठ्याच्या मोठ्या झाडाच्या खाली, आणि आल्या ना खारच्यांनी ना मला दर्शन दिलं. खरूबाई झाडावरनं उतरत होती. मिस्टर तिकीट काढत होते आणि तोपर्यंत मी ते बघितलं आणि तिला घेतलं मग शूटमध्ये. पुन्हा माझ्या रात मी का आता फोन करणार नाही, येतील नाहीतर आपण बोलत जाऊयाच है ना. आज शनिवार आणि रविवारना थोडीशी जास्त गर्दी असते. पर्यटन जरा बाहेरचे वगैरे असतात ना, मग ज्योतिबा, पन्हाळा, परत कोल्हापुरातलं अंबाबाई फिरून असं जे महत्त्वाचे ठिकाण आहेत ना, हे सगळे फिरून वगैरे जातात लोक. त्याच्यामुळे आज जरा गर्दी आज आणि उद्या, म्हणजे शनिवार आणि रविवार. आज काय भक्ती स्कूलला गेलेली नाही आहे, अचानकच तिचा मूड चेंज झाला, त्याच्यामुळे ती आज गेली नाही. कारण की आज शाळा असते 11 ते 3 शनिवारची तिची, त्याच्यामुळे नाही बोलली.
मग आता चल बोलू, आम्ही सगळेजण यायचं, मोठी गाडी घेऊन यायचं असं ठरवलं होतं. मग मला थोडंसं ना कोल्हापूरमध्ये थोडंसं किरकोळ खरेदी पण करायची आहे. म्हणजे तुम्ही असं व्हायला नको ना, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकसारखं ज्वेलरी वगैरे घालते असं व्हायला नको, म्हणून मला ते थोडंसं घ्यायचं आहे. त्यासाठी मी महाद्वार रोडला जाणार आहे. मग तिथे ना 4 व्हीलरचा पार्किंगचा प्रॉब्लेम येतो, कारण की मला थोडेसे कानातले वेगवेगळे प्रकारचे घ्यायचे आहेत. ह्याच्यासाठी आजचं कानातले मी पहिल्यांदाच नाही, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये घातलं होतं, लॉंग व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच घातलं. ह्याच्या टाईप आहे, निघलंच ते नशीब. असं काय म्हणतात, नथ असते ना, त्या नथच्या टाईपमध्ये खरेदी करायची. तर चला हा व्हिडिओ इथंच थांबवते. कमेंट करून सांगा कसा वाटला, आणि तुम्ही पुन्हा मला नवीन ठिकाण सांगा जिथं मी अजून गेलेले नाही आहे. नवीन नवीन ठिकाण तुम्ही पाठवा, मग मी ठरवते कुठल्या ठिकाणी मी गेले आणि कुठल्या ठिकाणी नाही ते. तर तसं मी प्रयत्न करीन तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी जायचं, पण जवळ असावं, वन डे प्रोग्राम असावा. तर कारण की मागे मग मुलांचा पण प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळं सुट्टी असली की काय प्रॉब्लेम नाही मोठ्या लांब ठिकाणी जायला. तर थोडंसं त्याच्यामुळं जवळ जी ठिकाणं आहेत ना ती मला कमेंट करून सांगा, मी त्या ठिकाणी जाण्याचा नक्की प्रयत्न करते. आज मी नेल पेन ब्लॅक कलरची लावले, मिक्स शेड केला आहे ड्रेसला मॅच करायसाठी. चला बाय बाय, टेक केअर. थंडी खरोखर वाजाली, असं व्हायला लागले बोलता वेळ, आणि माझ्या जिभेला बरोबर शेंड्याला फोड आला आहे, त्यानं बोलायला पण त्रास व्हायला आहे. एक एक शब्द तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये पण आले पण असतील, बोबडे असे, बरोबर शेंड्याला हे झाले, पुरळ उठलाय. बहुतेक जास्त बोलते ना त्याच्यामुळं असेल. असं बोलणं का कमी व्हायचं नाही आपलं. चला बाय बाय, टेक केअर. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.